नमस्कार, मी रेणुका कुलकर्णी बडोदा. अक्षरधाम समूहातर्फे आयोजित कथा अभिवाचन या स्पर्धेसाठी मी कथा निवडली आहे. सोहळा. कथेच्या लेखिका आहेत प्राजक्ता राजदेरकर, पुणे. सुनंदाताईंच्या 61चा सोहळा होता. त्यांच्या सुनेने, प्राचीने आणि प्रसादने ठरवलेला. खूप नाही म्हणाल्या होत्या त्या. असं कौतुक कधी करवून घेण्याची सवय नव्हती त्यांना, पण नाही ऐकलं त्या दोघांनीही. प्राची तर हट्टालाच पेटली होती. खरं तर त्यांना सरप्राईज द्यावं हा विचार होता तिचा, पण त्यांना न सांगता एवढा मोठा सोहळा ठरवणे केवळ अशक्य होते. एकूण एक गोष्ट कळत असे त्यांना, अगदी घरातलं पान हल्लं तरीही. सुनंदाताई म्हणजे चौकोनी कुटुंबाच्या सर्वेसर्वा. खरं तर छोटंसं सुखी कुटुंब. लग्न झाल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या होत्या. सासू सासरे, दीर, नंदा, सणवार, येणारा जाणारा, अगदी सगळं. एक आदर्श गृहिणी बनून सगळं केलं त्यांनी. लग्न कार्य, आजारपण, अगदी सगळं. मुलं झाली तशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या. त्यांनी निगुतीने निभावलं सगळं. घर एकसंध ठेवलं. प्राची जेव्हा सून म्हणून त्यांच्या घरी आली तेव्हा जरा गोंधळल्या होत्या सुनंदाताई. नवीन मुलगी, तिच्या सवयी कसं जुळवून घेईल या विचाराने जरा बावरल्या होत्या त्या. पण प्राची अगदी दुधात खडीसाखर मिसळावी तशी मिसळली. त्यांच्या तालिमीत तयार झाली. एक एक करत सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकली. स्वतःचं करिअर आणि घर सगळंच नीट सांभाळू लागली. अर्थातच सुनंदाताईचा आधार होता म्हणून. सगळ्यांना कौतुक वाटत असे प्राचीचं. मनाला दुःख नव्हतंच कुठलं, ताणतणाव नव्हते, छळ टोचून बोलणंही नव्हतं कधीच. पण त्यांना सारखं वाटे की मी आयुष्यात काहीही केलं नाही. कोणी छान म्हणावं असं, कोणी कौतुक करावं असं असं काहीही केलं नाही. नोकरी करणाऱ्या, ऑफिसमध्ये उच्चपदी स्थित असणाऱ्या महिलांना बघून हेवा वाटायचा त्यांना. आपण म्हणजे अगदीच सामान्य आहोत, काही कमवत नाही असं सतत वाटत राही त्यांना. त्या अनेक वेळा प्राचीला बोलूनही दाखवत, बघ ना गं, अशिक्षित लोकही काही ना काही कमवतात, आपल्या घराला हातभार लावतात. मी तर शिकलेली असूनही काही केलं नाही, माझं तर काहीच कर्तृत्व नाही. सगळा सोहळा अतिशय उत्तम आयोजित केला होता प्राची आणि प्रसादने. लेक जावयाने स्मार्टफोन भेट दिला होता सुनंदाताईंना आणि यजमानांनी तर सुरेख मोहनमाळ करून आणलेली. अगदीच भरून आलेलं त्यांना. सगळ्यांचं लक्ष प्राची आणि प्रसाद काय भेटवस्तू देत आहे याकडे लागलेलं. खरं तर सुनबाईंनी काय आणलंय भेट द्यायला असं कोणीतरी विचारल्यावर प्राची उठली, माईक हातात घेऊन बोलू लागली. आई, आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सगळे आम्हा दोघांचं कौतुक करतायत, पण यात कौतुक करण्यासारखे काही नाही. तुमच्यासाठी आम्ही एखादा सोहळा करू शकू एवढे मोठे नाही झालोय आम्ही अजून. उलट तुमच्यामुळे आम्हा सर्वांच्या आयुष्यात अनेक सोहळे येत असतात नेहमीच. मी तर तुमच्याच तालमीत तयार झाले आहे, होते आहे. तुमच्यासारखं सगळं मला जमणं कधीच शक्य नाही. मी पण प्रयत्न करते आहे अजून. एका सुनेकडून साधारण याच अपेक्षा असतात ना सगळ्यांच्या, की तिने सगळ्यांचं नीट करावं, घरच्या पद्धती परंपरा जतन कराव्यात. तुमच्याकडे बघूनच मला हे सगळं करण्याची गोडी लागली आहे. आई, तुम्ही नेहमी म्हणता ना की माझे काही कर्तृत्व नाही, मी काही कमवत नाही, पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्यासारख्या गृहिणी पिढ्यानपिढ्या हे सगळे संस्कार कॅरी फॉरवर्ड करण्याचे अत्यंत मोलाचे काम करत आहात. याची तुलना नाही होऊ शकत कशाचीही. प्राचीच्या हातातला माईक घेत तिचं बोलणं कंटिन्यू करत तिचे सासरे म्हणाले, सुनंदा, माफ कर मला. मी तुला आयुष्यभर सगळी सुखं दिली, तुझ्या सगळ्या हौशी पूर्ण केल्या, पण मी कधीही तुझे कौतुक केले नाही की तुला कशाचे श्रेय दिले नाही. आज प्राचीमुळे ते शक्य झाले आहे. मी फक्त एकच सांगेन की मी आयुष्याची घडी नीट बसवू शकलो आहे ते केवळ तुझ्यामुळे. मी नशीबवान आहे की तू मला अर्धांगिनी म्हणून लाभली आहेस. मुलगा म्हणाला, आई, मी जे काही घडलो आहे ते फक्त तुझ्यामुळे. ताठ मानेने जगू शकतोय ते केवळ तुझ्यामुळे. मुलगी म्हणाली, आई, मला सासरी कधीही उनादुना शब्द ऐकावा लागला नाही, फक्त तुझ्यामुळे. आणि मग सगळेच व्यक्त होत गेले. सुनंदाताई भरल्या डोळ्यांनी प्राचीकडे बघत राहिल्या. फक्त ती त्यांच्याजवळ गेली. हळूच हातात केसरीचं विमेन्स ओनली ट्रिपचं पॅकेज देत म्हणाली, आई, हे बघा, आवडलंय का? तिचा हात हलकेच दाबत त्या म्हणाल्या, ते आवडलेच ग, पण आताचा हा कौतुक सोहळा जास्ती आवडलाय. नव्हेच, आज तुझ्यामुळे खरं तर जगण्याचाच सोहळा झालाय. धन्यवाद.